नमस्कार मित्रांनो, KDC पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले गेस्ट हे फक्त क्रिकेटर नाही आहेत, तर एक आपल्या खऱ्या आयुष्यात अनेक परिस्थितींवर मात करून उभा राहिलेला एक योद्धा आहे. हा योद्धा ज्यानं सुरुवातीच्या काळात क्रिकेटमध्ये भरपूर नावलौकिक कमावलं, पण काळाला काही वेगळंच अपेक्षित होतं. काळानं अशी वेगळी वळणं घेतली ज्यामुळं त्यांना परत शून्यातून सर्व सुरू करायला लागलं आणि तीच मेहनत, तीच चिकाटी घेऊन पुन्हा हा योद्धा उभा राहिला आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपलं नाव कमवून एक आयकॉन म्हणून आपली एक ओळख निर्माण केली. तोच आपल्या पन्हाळा तालुक्यातील आळवे गावाचा आपला सर्वांचा लाडका अक्षय लाड म्हणजेच सोन्या आज आपल्यासोबत आहे. तर जाणून घेऊया त्याच्या प्रेरणादायी आयुष्यातील काही प्रसंग तो आज आपल्यासोबत शेअर करतोय. वेलकम टू KDC पॉडकास्ट अक्षय. नमस्कार. तर क्रिकेटची सुरुवात नेमकी कशी झाली? क्रिकेटची सुरुवात म्हणजे माझी गावातूनच झाली. आधी आपण कायमस्वरूपी हाफ पिच वगैरेच खेळत होतो. मग 2010 साली म्हणजे गावातून आम्ही क्रिकेट खेळायचो. गावातले क्रिकेटर होते ते बाहेर खेळायला जात होते. त्यानंतर आम्ही त्यांच्या मागून जायचो फिरत असंच की बघायला जायत होतो. 2010 साली वाटलं नव्हतं की मला ते संघात घेतील, की फिल्डिंगसाठी उभा गेल्यानंतर एवढं म्हणजे मला एवढं फील वाटलं की आयला एवढ्या मोठ्या संघात मला खेळायला घेतलं हिने. त्यावेळी आमच्या इथं होतं की दिगोडचा माळ फेमस, की तिकडे खेळायला जात होतो. मग त्या संघातून गेलो 2010 साली त्यांच्या म्हणजे आमच्या पोलाच्यानं खेळलो. मग असं मनाला वाटलं की कुठेतरी क्रिकेट चांगलं खेळायला चालू करूया. म्हणून मी आपले एक माझ्यापेक्षा लहान मुलं घेतलीत आणि मुलांना घ्यायचं येत नव्हती त्यांना मी मारायचो की चला मला खेळायचं आहे. त्यांना घेऊन जायत होतो. म्हणजे हाफ पीचच खेळत होतो, फुल पीच खेळत नव्हतो. नुसतं आपलं प्रॅक्टिस करायचो. इथून माझी सुरुवात झाली होती. तर मग गावातूनच तुमची क्रिकेटची सुरुवात झाली. तर पहिला सामना आठवतोय का, ज्यामध्ये तुम्ही सुरुवात केली, की पहिला फक्त तुम्ही फिल्डिंगसाठी गेलेला, की पहिला सामना काय होता? चव्हाणवाडी बोरगाव गाव होतं. त्या गावात मला पहिल्यांदा संधी मिळाली. त्यावेळी मी सगळ्यात टोटली बारका होतो त्या संघामध्ये. त्यावेळी मला अशी संधी मिळाली की फर्स्ट टाईम पहिली ओव्हर दिली, की त्या ओव्हरला 6 बॉलला 9 रन्स पाहिजे होत्या. त्या मी डिपेंड केल्या. तेव्हा मला तिने डोक्यावर घेतला की हा एक नवीन योद्धा आमच्या गावचा तयार झाला. ज्यावेळी क्रिकेटची सुरुवात झाली त्यावेळी सर्वात जास्त सपोर्ट कोणाचा होता? घरच्यांचा, मित्रांचा की विरोध होता? क्रिकेटला विरोधच होता. क्रिकेट खेळायला गेलो की घरातली कायमच ओरडत होती. त्यांच्यावर म्हणजे माझ्यावर काहीच पडत नव्हतं, कोणताच फरक पडत नव्हता. कायम खेळायला जायतच होतो. आणि क्रिकेटला जाताना बॅट घेऊन गेलो की गल्लीतली म्हणीत गेला बघ उंडगानात करायला. हां. असं होतं. त्यामुळे क्रिकेटला सपोर्ट मला कुणाचाच नव्हता. काय असेल ते मी स्वतःच केलं. मग क्रिकेट ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली त्यावेळी एक क्रिकेट हे फक्त एक आवड म्हणून खेळायचा, की एक करिअरच्या दृष्टीने करिअरचं स्वप्न घेऊन क्रिकेट खेळत होता? तसं करिअरचं स्वप्न होतं. त्यानंतर कळालं की कारण की आपल्याला सपोर्ट कोणाचा नाही. त्यामुळं आपण एक आवड म्हणून ह्याला जपूया, की भले म्हणजे आपलं नाव राहून दे यासाठी फक्त आपली आवड म्हणूनच खेळू. म्हणजे आपल्याकडे टॅलेंट होतं, पण तो एक सपोर्ट, तो एक प्लॅटफॉर्म आपल्याला नाही मिळाला. मग आपण KDCच्या माध्यमातून तोच प्लॅटफॉर्म यंग मुलांना द्यायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ज्यांची स्वप्न आहेत की क्रिकेटमध्ये काहीतरी करायचं आहे, त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे, नावलौकिक मिळवायचं आहे, तर KDCच्या माध्यमातून आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म उभा करून देतो आहे. जसं तुम्ही बोलला की घरच्यांचा सपोर्ट नव्हता, तर असा काही किस्सा आहे का की घरच्यांचा सपोर्ट नसताना तुम्ही खेळायला गेला आणि घरी आल्यावर तुमचं चांगल्या प्रकारे स्वागत झालं? फक्त एकदा झालं होतं की 2018 साली. कारण की त्यांना एवढा आनंद वाटला की त्यावेळी मी पन्हाळ प्रीमियर लीगची फायनल मारली होती. त्यावेळी त्यांना भारी वाटलं की बाबा काहीतरी केलं आहे असं वाटलं. त्या दिवशी मला फक्त आठवते की ती ट्रॉफी होती, ती छातीला लागत होती. म्हणजे त्या विजयानंतर एक सर्वांना विश्वास पटला किंवा एक प्राऊड मोमेंट आली घरच्यांसाठी की माझ्या मुलानं क्रिकेटमध्ये पण नाव कमवले आणि हा एक चांगला क्रिकेटर आहे. त्यानंतर सर्वांना समजलं. ज्यावेळी तुम्ही बोलला की पहिला सामना तुम्ही खेळला, त्यावेळी त्या पहिल्या सामन्याचं काय असं प्रेशर होतं का, की तुम्ही असं फ्रीली खेळला किंवा असं क्रिकेटमध्ये प्रेशर काय असतं माहितीच नव्हतं, एक फ्रीली खेळला आणि तो सामना तुम्ही बॉलिंगच्या जीवावरती जिंकून दिला? होतं प्रेशर, भरपूर होतं. मॅच हारली की असं वाटतं की कोणतरी बडबडणार.
पण असा सपोर्ट होता की एक आमच्या गावचं नंदकुमार खामकर सर होते की ते म्हणले जिंकून दे किंवा हरवून दे, तू टाकत राहा फक्त. आणि त्यावेळी खोतवाडी तेच चव्हाणवाडी खोतवाडी की तिथं मी बॉलिंग टाकली. त्यावेळी पुनाळविरुद्ध आमचेच गाव होतं हां. आणि पुनाळ म्हणजे पुनाळ, दिगवडे आणि तिरपण ही एकत्र होती. तेव्हा एक गाव एक टीमची पद्धत नव्हती. ही तीन टीम एकत्र असताना ह्या टीमला आमच्या टीमनं हरवलं. एवढं भारी वाटलं मनाला त्यावेळी की मी काहीतरी केलं गावच्या टीमसाठी. त्यानंतर त्या सामन्यानंतर लोकांचा दृष्टिकोन काय राहिला? सोन्या म्हणजे अक्षय लाड आळव्याचा हा खेळाडू आहे, याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्या सामन्यानंतर बदलला का असं तुम्हाला वाटतं? मी एवढा मोठा प्लेयरच नव्हतो कारण की सुरुवात होती माझी फक्त की हा म्हणजे नवीन प्लेयर आहे की त्यावेळी ओळख झाली ना. माझी ओळख त्यावर झाली म्हणजे त्यावर मला ओळखायला लागलीत की हा पण एक आळवचा चांगला प्लेयर तयार झाला. तर आपण आता वळूया तुमच्या कॅप्टन्सी स्किलबद्दल. 2014ला तुम्हाला संघाचं कर्णधार पद मिळालं, एक कॅप्टन्सी मिळाली. त्यावेळी लगेचच टीम बंद पडली. टीम आमची 2 वर्षे बंद पडली. म्हणजे त्यावेळी कॅप्टनशिप म्हणजे असं काय, कॅप्टनशिप म्हणजे स्वतःहून नाही भेटली. पण माझं फक्त ऐकत होते की मी हा निर्णय घेतला की ती मान्यच करायचीत. मग त्यांना असं वाटलं की ह्याचं जे निर्णय आहेत ते योग्यच आहेत. त्यामुळं मला तिने पुढाकार घ्यायला दिली. पण ज्यावेळी टीम बंद पडली की एवढं वाईट वाटलं की म्हटलं म्हणजे आता त्यावेळी कसं झाला, माझा भाऊ होता टीममध्ये मोठा, त्याचा ॲक्सिडेंट झाला. नंतर एक जण शिक्षकाला लागला, तो आलाच नाही. त्यानंतर शुभमच्या पायाचं ऑपरेशन झालं. असे भरपूर किस्से झालेत. मग त्यामुळं की त्यावेळी टीम 2 वर्षे बंद पडली. म्हणजे यायला बाहेर कोणच धडतं कारण की 2-3 मुलं लागलीत ती सरकारी नोकरीला लागलीत. त्यामुळं परत नवीन तयार करायला आम्हाला चान्सच भेटला नाही. ज्यावेळी टीम बंद पडली, तो काळ संघर्षाचा जो होता, त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं की क्रिकेट बंद करायचं किंवा तुमच्यासोबत कोण उभं होतं त्यावेळी? आता 2 नावं आहेत. एक दिग्विजय खामकर आणि संदीप लाड. ती म्हणायची की बाहेरली उभा करू, पण आळवची टीम बंद पाडायची नाही, आपण खेळू. मग कोतुलची 2 गोळा करायची, परत सांगतो वाघोचा एक आणायचा. असं बाहेरली गोळा करायची 6-7. आमची 4च म्हणजे मी, डिगू, अमरोज अशी उभा करायची 4च आणि बाकी टीम घेऊन जायचं आळवच्या नावासाठी. असं 2-2.5 वर्ष आम्ही चालवलं आहे. असं स्वतः डिगू मी आम्हीच पैसे खिशातलं घालायचं आणि 2-4 वर्ष असंच चालवलं आम्ही. पुनाळचं जसं नाव येतं आहे की पुनाळच्या टीमनं तुम्हाला खेळण्याची संधी दिली. कुठंही आयकॉन म्हणून असेल तर ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे. तर तो टर्निंग पॉईंट कसा होता? टीम बंद पडल्यानंतर मी प्रॅक्टिसला दिगोडच्या ग्राउंडवर जात होतो. त्यावेळी माझा आणि प्रमोदचं त्यावेळी आमची प्रमोदची आणि माझी ओळख झाली खास. मग इंदिरा वगैरे सगळे आम्ही एकत्रच खेळायचो, प्रॅक्टिस करायचो. प्रॅक्टिस करताना त्यांना काहीतरी माझ्यामध्ये दिसलं. त्यामुळे तिने मला 2 वेळा कॉल केला की हाफिजला खेळायला जायचं आहे. एवढी मोठी टीम मला बोलावं आल्या कारण की त्यावेळी त्या टीमचं मोठं नाव होतं, भरपूर मोठं नाव. आता पण आहेच, पण त्यावेळी मोठं नाव होतं. तर तिने मला लय मोठा चान्स दिला. पण त्यांचं पण आभार मानलं पाहिजे मी, कारण की त्यांच्यापासून मी क्रिकेट शिकलो. कारण की मला ज्यांनी चान्स दिला, मला वाटलं की फिल्डिंगसाठी नेला, तर तिने मला ओपनिंग दिली, पहिली ओव्हर दिली. पुनाळच्या टीमसोबत खेळताना पहिल्या सामन्याचा काही असं क्षण किंवा काही अनुभव? पुण्याच्या टीममधून गेलो होतो ते कोकणकरच पण हाफिज होते. त्यावेळेस मला पहिला सामना की मला प्रमोदबरोबर ओपनिंगला घालवलं कारण की प्रमोदचं नावच होतं. मग फर्स्ट टाईम थोडं बर्डन होतं की कसं बर्डन होतं. मग नंतरनं बर्डन असं हिंदुरावनं माझं दूर केलं. हे बघ आमच्यामध्ये 5 ते 6 बॅट्समन आहेत, त्यात तू वाढलायस तर बिंदास खेळ. मग त्यावेळी प्रमोद एवढा म्हणजे टचमध्ये नव्हता कारण की तो थोडा बॅकफुटला होता त्यावेळी. मग मी आणि प्रमोद ओपनिंगला गेलो की आउट होत जायचंच नव्हतो कारण की एवढं भारी फ्री खेळायला वाटत की हिंदूराव, सतीश, धीरज मुगदूम होते, महेश होता. त्यामुळं एवढं भारी वाटायचं की आपण खेळायचं 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे बिंदास खेळत होतो. त्यानंतर तुम्हाला कोल्हापूर प्रीमियर लीगसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तिथं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तर तो अनुभव कसा होता? आणि असे अरुण तेली सरांनी तुम्हाला त्यावेळी सपोर्ट केला आणि तो अनुभव तुम्ही काय सांगाल? अरुण तेलींचं पण आभार मानलं पाहिजे कारण की त्यांनी मला टीममध्ये ज्यावेळी घेतलं त्यावेळी मी पण खूप आनंद होतो. एवढ्या मोठ्या टुर्नामेंट कारण की सुरुवात होती टुर्नामेंट KPLची, घेतील न घेतील यो भाग होता. पर्व पहिलंच होतं कारण की फॉर्म तर आले ते 756 मध्ये फक्त प्लेयर घ्यायचे होते 200. त्यावेळी असं मनाला वाटत होतं
की आता या बोली लागणार नाही, कारण की आपण मोठे नव्हतो, आपण फक्त चालत आहोतो, की क्रिकेट आपलं चाललं होतं. मग त्यावेळी अरुण तिलीने मला घेतला होता. त्यावेळी मला 8,000 बोली लागली. मनात शंका होती की घेतील का नाही घेतील, पण 8,000 लागली की ती मला वाटलं की आपली कुठेतरी आहे थोडीफार. त्यांचं मनापासून आभार आहे, कारण की KPL सारख्या टुर्नामेंटला सुरुवातीला मला चान्स दिला त्यांनी. म्हणजे बघायला गेलं तर एक सोन्या हा पन्हाळाचा स्टार म्हणून जशी ओळख होती, पण KPLच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गेल्यावर पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अक्षय लाडा याची ओळख झाली. तर तो क्षण किंवा त्यानंतर त्या स्पर्धेमुळे तुम्हाला कलाटणी मिळाली असं वाटतं का? त्या स्पर्धेला थोडं खेळलो, कारण की पहिली मॅच खेळलो होतो ना, तर माझ्यामुळेच म्हणजे असं म्हणणार नाही, क्रिकेट आहे शेवटी, सगळ्यांनी साथ दिली होती सोडा. त्या मॅचला मी चांगलंच खेळलो होतो, कारण की 11 बॉल 37 रन्स केल्या होत्या मी. त्यामुळं पहिली मॅच आम्ही जिंकलो, दुसरी मॅच हरलो, दुसऱ्या मॅचला पण चांगली बॅटिंग झाली होती. पण त्या मॅचमुळं की मी आयकॉन पुढं होत राहिलो, कारण की KPLला एवढं चांगलं खेळलो म्हणूनच पुढं मला आयकॉन ही संधी भेटली. KPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरमध्ये खेळणं आणि त्या संघाचा आपण एक भाग होणं आणि जसं तुम्ही नेतृत्व करता आळवे स्पोर्ट्सचं, तुमच्या गावच्या क्रिकेटचं, तर या 2 टुर्नामेंटमध्ये किंवा या 2 क्रिकेटमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? फरक म्हणजे गावची टुर्नामेंटमध्ये खेळायला आपण थोडं बर्डन असतं, कारण की पोरांना घेऊन खेळायचं असतं. बरोबर. आपली विकेट पडली किंवा आपण काहीतरी थोडंफार कमी पडलो तर आपण कमी पडतोय, तर मागल्याकडून अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. त्यावेळी आपण थोडा रॅशपणा धावतो, बरोबर. असा विषय आहे. कारण की ते आपल्याला बोलू शकत नाहीत की ह्यानं काय केलेलं नाही आणि आमच्यावर का चिडतो. बरोबर. आणि ओपनमध्ये कसं आपण 11 निवडतो, ती चांगलीच असतात. हं. त्यामुळं कुणावर बर्डन नसते. जाईल तो बॅटिंगमध्ये असेल तर तो बिंदास खेळतोय आणि बॉलिंगमध्ये असेल तर बिंदास बॉल टाकू शकतोय. बर्डन कधी असते क्रिकेटमध्ये, ज्यावेळी जो नवीन प्लेअर आलाय 6 बॉलला 15 रन्स काढणे, त्यावेळीच प्रेशर असते ना, तर बाकी बिंदासच खेळतात सगळे. कारण की त्या क्रिकेटमध्ये आणि ह्या क्रिकेटमध्ये भरपूर फरक आहे, ग्रामीणचा आणि शहरीचा. जर तुम्हाला पर्सनली विचारलं की ओपन क्रिकेट की गावातलं आपलं 11 जणांना घेऊन खेळणारं क्रिकेट, कोणतं क्रिकेट जास्त आवडतं? मला जास्तीत जास्त गावचं क्रिकेट आवडतं, कारण की गावामध्ये खेळणं ही फिलिंग वेगळीच आहे. कारण की आम्हाला चान्स मिळतोय म्हणून नाही, की जे गावचं नाव होणार आहे ते ओपनला पण होतं आहे, की म्हणतात ना की आळवचा सोन्या, हे नाव होणारच आहे, 100% होणार. पण केव्हा, जेव्हा चान्स भेटेल तेव्हा. बरोबर. चान्स भेटतो, चान्स भेटत नाही असं नाही, 11मध्ये चान्स आहेच. बाकी गावचं क्रिकेटमध्ये जे आपल्याला जे फील आहे ते ह्याला म्हणजे feel नाही. गावकऱ्यांचा सपोर्ट असणं. गावकऱ्यांचा सपोर्ट आधी नव्हता. गावकऱ्यांचा सपोर्ट आधी का नव्हता? ही गेलीत की गावकऱ्यांचं एकच म्हणणं, की ही गेलीत की उंडगनाद करा गेलीत. असं होतं. ज्यावेळी आम्ही एकाच वर्षी 16 नंबर मारलेत, म्हणजे फर्स्ट असून दे, फर्स्ट रनरअप असून दे, सेकंड रनरअप असून दे, कारण की ज्या दिवशी 16 नंबर मारलेत त्यावेळी गावात म्हणायला लागलीत की लय मोठं क्रिकेट झालं गावचं आणि गावचं नाव झालं. तेव्हा गावचा सपोर्ट भेटला, तो पण कधी ह्या 2 वर्षा पाठीमागं. आणि त्याच्या आधी कायमस्वरूपी शिव्या गेलीत, काय झालं, हरून आलो. कारण की बघितलं तर शुभम पण मला एक दिवस म्हटला की घरात जाऊन सांगायचं काय सोन्या, घरात गेलो की काय सांगायचं, आज परत हारलो. असं एवढं वाईट वाटतं. ते 2 वर्ष झालं, एवढी मेहनत चालू आहे आमची की एक वेळ होता की म्हणजे ज्यावेळी आळवं संघ स्पर्धेमध्ये भाग घेणार असं समजायचं, त्यावेळी समोरची टीम बोलायची की आमची आळवं संघाबरोबर टाकून घ्या मॅच, कारण एक साधी टीम होती ज्याच्यावर जिंकणं अतिशय सोपं होतं. पण तो वेळ आणि आत्ताची वेळ बघितली तर आळवचा संघ हा एक बलाढ्य संघ म्हणून ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याचं नाव आहे. त्या संघासोबत खेळताना विचार करूनच खेळतात किंवा त्या संघाची एक धसकी बाकीच्या सर्व संघांना आहे. त्यामध्ये तुम्ही असाल, शुभम असेल, तर ही टीम बांधणी याच्या मागचं कष्ट तुम्ही काय सांगाल? कष्ट म्हणजे सगळ्यांचंच कष्ट आहे. आम्ही उन्हाळा असून दे, पावसाळा असून दे, प्रॅक्टिस बंद नसते आमचं, कारण की ह्या 3 वर्षामध्ये एवढं प्रॅक्टिस केलं आहे, एवढी इम्प्रूव्ह केलं आहे की मी आणि शुभम बसून असं बोललो की प्रॅक्टिसशिवाय गेम नाही आहे. कारण की इथून मागचं क्रिकेट की 2 वेळा डिपॉझिट भरत होतो, वाटतं आज जिंकेल, उद्या जिंकेल, 3 वेळा भरल्या, जाईल तिची टीम आम्हाला मारायची. मग 2 वर्ष असं शांत राहिलो, फक्त प्रॅक्टिस केलं, बाकी काय केलं नाही, फक्त प्रॅक्टिस. शुभम म्हटला की प्रॅक्टिस पुढं तरच गेम आपला, नसेल तर गेम नाही. नेट मारल्यानंतर शुभम म्हटला की प्रॅक्टिस केलं पाहिजे सगळ्यांनी,
आणि प्रॅक्टिस केलं पाहिजे म्हणली. आमचं बॉलिंग बॅटिंग भरपूर सुधारलं. आम्ही बरोबर कमीत कमी 1.5 वर्ष कंटिन्यू प्रॅक्टिस केलं. एकही दिवस कुणी चुकवला नाही. एक किस्सा सांगतो तुम्हाला बॉलिंगचा. आमच्यामध्ये 4च बॉलर होते म्हणजे प्लेन, की 4 बॉलर होते. त्यातला आम्ही टोटली म्हणजे दोघं आले नाहीत. राहिलो आम्ही दोघंच, मी आणि ओमकार. ओमकारने आणि मी ओव्हर टाकल्या. ओव्हर टाकल्यानंतर 4 ओव्हरची मॅच डिगूनं कशी तरी ओव्हर आमची कंप्लीट केली, कशी तरी टाकून. राहिली एक ओव्हर. एक ओव्हरमध्ये पाहिजे होत्या रन्स 37. आमच्याकडे बॉलर नाही. मॅच चालू होती शिरोलीत. मग शिरोलीत मॅच चालू असताना पहिल्या 3 बॉलला रन्स दिल्या फक्त 9 रन्स. त्यामध्ये 2-3 बॉलर बॅन झाले. शुभम बॅन झाला, सूरज बॅन झाला, तुम्हाला सांगतो संदीप लाड आमरोस बॅन झाला. म्हणजे 4 बॉलर बॅन झाले. बॉलर तर संपले, आता काय करायचं. मग अनेक पोरगं होतं, त्याला म्हणलं बॉलिंग टाक. मग त्याला घेतला बॉलिंग टाकायला. त्यानं 3 बॉलला 27 रन्स दिल्या. शेवटी सांगरूळकर कंटाळीत म्हणली टाकून दे. कंटाळीत पण 3 बॉलला 18 रन्स मी म्हणत होतो त्याला की 3 बॉलला 18 रन्स पाहिजेत, दिल्यास तरी काही प्रॉब्लेम नाही. 3 बॉलला 27 रन्स दिल्या. म्हणजे 4 बॉलर बॅन होऊन 1 बॉल शिल्लक राहिला. म्हणजे 2 बॉलला 27 रन्स दिल्या थ्रोवरवर. मग त्यावर आमची ही मेहनत सुरू झाली की म्हणलो काही पण होऊन दे, बॉलर पहिली तयार करायचे आणि मग बॅट्समन. आपल्या दोघांवर 4 ओव्हरची मॅच कधी पण आपण खेळू शकतोय. मग आम्ही पहिले प्रॅक्टिस करताना पहिले बॉलर तयार केली. टोटली प्लेन पूर्ण हात फिरवून टाका तुम्ही, बाकी काही करू नका म्हटलं. कमीत कमी सांगतो तुम्हाला 25 ठिकाणी आम्ही खेळलो. 25ला जास्तच खेळलो. त्यामध्ये आम्ही फक्त 10 नंबर मारले असतील, नाहीतर 15 ते 16 आम्ही बाहेरच पडलो. तर क्रिकेट सोबत आपण आता थोडंसं पर्सनल लाईफकडे वळूया. तर पर्सनल लाईफबद्दल काय सांगाल? लग्नाच्या पूर्वीचं क्रिकेट, लग्नाच्या नंतरचं क्रिकेट. लग्नाच्या आधीचं क्रिकेट गाव लेवलच होतं, कारण की त्यावेळी लीग नव्हत्या कोणत्याच. कारण की लग्न माझं 2013 साली झालं. लग्न झालं ते लव्ह मॅरेज झालं. लव्ह मॅरेज झालं. बरं. अं, मग त्यावेळी लव्ह मॅरेज म्हटल्यावर क्रिकेटला सपोर्ट हा होता की क्रिकेटला विरोध होता? क्रिकेटला सपोर्ट नव्हताच. आत्तासुद्धा नाहीच आहे तिचा सपोर्ट क्रिकेटसाठी. तर लव्ह मॅरेज तुम्ही बोललाय, तर आपण थोडंसं त्या ह्याच्याकडे जाऊया. आणि पहिली भेट तुमची कशी झाली? ती आमच्या गावामध्ये आली होती. तिच्या गावात आमच्या मावसभाऊ आहे आणि तिचं गाव माझगाव. ओके. आणि तिच्या भावासाठी आली होती. तिच्या भावाचं पण लव्ह मॅरेज झालं होतं आणि तिच्या भावाला त्यांच्या आईवडिलातून वडिलांनी बाहेर काढलं होतं. मग आमच्या गलीमध्येच राहत होता तो. त्या गलीमध्ये राहत होता. तिला झाली होती मुलगी. मग त्यांची देखभाल करण्यासाठी ती आली होती. असा विषय झाला. 2011ची गोष्ट असेल, 11-12ची गोष्ट आहे. ओके. फक्त बोलणं चालणं होतं, बाकी काय नव्हतं, फक्त एवढंच विषय मग होता. पहिल्यांदा प्रपोज कोणी केला? पहिल्यांदा प्रपोज तिनेच, म्हणजे तिच्या बाजून प्रपोज होतं, फक्त ती बोलायला भीत होती. हां. डायरेक्ट मीच बोललो. मी बोलल्यानंतर मग तिथून पुढं आमची बोलणं चालू झालं. मग लव्ह मॅरेजसाठी घरच्यांचा सपोर्ट होता की विरोध होता? आणि नेमकं कसं झालं तुमचं लग्न? माझ्या घरच्यांचा विरोध होता लग्नाला, सोडा लव्ह मॅरेजचं. कारण की ते माझं वय नव्हतं. कारण की माझं वय त्यावेळी चालू होतं ते 21, म्हणजे 21 चालू होतं. आणि घरच्यांचं काय एवढ्या लवकर लग्न करणं, अजून सेटल नाही. कारण की सेटल नव्हतोच मी, सोडा. कारण की 21 वय, नुसतं माझं BA कंप्लीट झालं होतं. BA म्हणजे त्यानंतर घरच्यांचा पूर्ण म्हणजे टोटली विरोध होता. लगीन झाल्यानंतर पण लव्ह मॅरेज मी पळून जाऊन लग्न केलं. घरच्यांचा विरोध म्हणजे बाकीच्यांचा घरात घेणं विरोधच नव्हता. शेवटी आईनं सपोर्ट केला मला. काही करा, तो आलाच पाहिजे घरी. कारण की तो नाही तर मग मी जगून काय करू, असं आईनं घरात फक्त कोडं टाकलं. त्याला अजून पण सपोर्ट आहे, अजून पण विरोध आहे? क्रिकेटला विरोधच आहे. त्यानंतर किती जरी काय केलं, क्रिकेटला बॅट घेतलं, चालला. हां, आता म्हणजे असं होतं की त्यांच्या मनात शिवीच होती हां. की आता चाललेत काय, आता म्हणजे किती जरी नारळ फोडला तरी डोकं फोडलं म्हणणार, ह्या पद्धतीनं होतं. त्यानंतर आता तुम्ही म्हणताय की जसं बाहेर गेलं तरी अजून घरी नाराजी किंवा आहेच की काम सोडून क्रिकेट खेळतोय वगैरे असं चाललंय. तर मग त्यानंतरचा प्रवास कसा होता? लग्न झालं 2013ला. मला 15 जानेवारीला पहिली मुलगी झाली. 15 जानेवारीला पहिली मुलगी झाल्यानंतर घरचे म्हणत होते, आता तर जरा थोडं सुधर. का सुधर? की क्रिकेट बंद कर, फॅमिलीकडे काहीतरी लक्ष कामाचं दे. बघ. हां, फॅमिलीकडे लक्ष, थोडं काम बघ, काहीतरी कर.
मग असं आहे की माझा स्वभाव फटकळ आहे, की माझ्या मनात काय नसते. नसते, डायरेक्ट माझ्या तोंडावर असते. शिवीगाळी किंवा इतर गोष्टी कोणत्या पण असू नये माझी लाईफ. मला कोण म्हणजे काय जर केलं, कुणाखाली काय काम, मला घरातली म्हणलीत काहीतरी बघ, काहीतरी कामाचं बघ. मला कुणाकडे खाली काम करायची गरज नाही म्हटलं. भले मग तुम्ही काय पण काम लावा, पण घरचं काम लावा. मी घरचं काहीही काम करू शकतोय. थोडं सुधर, पहिली मुलगी झाल्या तुला, काय आपल्या लाईफचं बघ, असं होतं. त्यानंतर तरी पण मी क्रिकेट खेळत राहिलो. पन्हाळा प्रीमियर लीग असेल, कोथुली प्रीमियर लीग असेल, इतर गावचे टुर्नामेंट कोणती पण असू दे, खेळतच राहिलो. ह्यांना स्किप करत खेळतच राहिलो. किती पण वरडून द्यात, काय पण करून द्यात, आपलं आपलं. म्हणजे जसं घोड्याला एक लावतात ना, की साईडचं काय दिसत नाही, सरळ समोर, बरोबर. त्या टाईप मी राहतच राहिलो. त्यानंतर मी सेकंड चान्स घेतला होता मुलग्याचा, की मी काय चेक वगैरे काहीच केलं नव्हतं, काहीही नाही, की सेम टू सेम फक्त मी गणपतीवर विश्वास ठेवला, की तेव्हा की मला मुलगा होऊन दे, मी तुला असं असं एक 5 चांदीचा गणपती वाहतो. असंच बसलो होतो सहज स्टेजवर. आणि 2020 साली मला मुलगा झाला. ते गणपतीनं ऐकलं, असं वाटलं मनाला. एवढा आनंदी झालो की लय खुश झालो होतो, लय म्हणजे लय, की देवानं ऐकलं. मी स्वतः 1000 फटाकड्याची माळ लावली होती. एवढा आनंद झालो होतो. आणि 2021 साली नाही 2020 साली झाला, आनंद झालो. त्यानंतर एका वर्षानं त्याला एक आजार उद्भवला, की नशीब आमचं ते थोडं तिथं फुटकंच लागलं. आनंदी झालो आम्ही, खूप झालो, की तिथून 2021 साली थोडा त्याला आजार एक झाला. असा कोणता आजार होता आणि ते तुम्हाला कधी समजलं? वयाच्या कितव्या वर्षी समजलं? वयाच्या पहिला वाढदिवस घातला मी त्याचा 8/1/2021ला. मोठा घातला, भरपूर मोठा, की मुलगा झाला आहे, थोडे आनंदी होतो. घातला वाढदिवस घातल्यानंतर मला वाटतं एक 200 माणसांचं मी जेवण करून वाढदिवस घातला. बरोबर 17 जानेवारी मी खेळायला गेलो पुण्याला. सगळी म्हणजे मी, प्रमोद, धीरज, शुभ सगळीच होतो. पुण्याला खेळायला गेलो आणि बायकोचा मला फोन आला, की तुम्ही कधी येणार आहे? तर म्हणलो का, तर बाळानं आज लघवी केलेलं नाही. मी म्हणलो करील की, असं असं कर. मग एक उपाय घेतला, मित्र होता डॉक्टर, म्हणलो असं असं झालं आहे, काय करूया? तर ते म्हटला की पाण्याच्या बारडीत त्याला बसव, तो लघवी करतोय. त्यावेळी 2021ला मी 18 तारखेला सकाळी आलो खेळून आलो, तरी पण लघवी केली नव्हती. म्हणून मी कोल्हापूरला नेला, डायरेक्ट पळवला कोल्हापूरला गेल्यानंतर सगळं तिचे टोटली चेक केलं सगळं, की डॉक्टर म्हणली काय प्रॉब्लेम नाही, करील. मग त्यानं औषध दिलं, नंतर लघवी केली. 2 दिवस थांबला, काही प्रॉब्लेम नाही म्हणली. 21ला परत त्यानं डोळं पांढरं केले आणि असा वेगळंच त्यानं काहीतरी केलं. त्याला मी ॲडमिट केला मसाई हॉस्पिटल कोल्हापूरला. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की अशा टेस्ट करा, असं करा. त्यावेळी आर्थिक परिस्थिती तर लई नव्हती, थोडीच होती. त्यावेळी एवढा त्रास झाला मला, की म्हणजे ह्यो त्रास कोणताही बाळ सहन करू शकणार नाही. डॉक्टरांनी नेमकं त्यावेळी काय सांगितलं? की पाणी जरा द्यायचं. स्किप करूया का आपण? कुठला टॉपिक स्किप करूया? सांगतो तो. मग ज्यावेळी तुम्ही चेकिंगसाठी गेला त्यावेळी डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? डॉक्टरने सांगितलं की तुम्ही काय करताय, म्हणजे प्रश्न तिने विचारला की तुम्ही आता काय करताय? तर म्हणलो काय नाही, शेतीच करतोय. आणि बाकी काय बोललो नव्हतो. की डॉक्टर मला म्हटला त्याला एक खूप मोठा आजार आहे. तर म्हटलं काय विषय आहे? तर घरचे कोणतरी बोललो. तर म्हटलं मी त्याचा वडीलच आहे. त्यांना असं वाटलं नव्हतं की मी त्याचा वडील आहे मुलग्याचा. त्यांना म्हणजे मी असं एक तरुण मुलगाच वाटत होतो, की माझं लग्न झालं किंवा असं काय वाटत नव्हतं. मी म्हणलो त्यांचा वडील मीच आहे मुलग्याचा, मला सांगा काय असेल तर ठीक आहे. मग आणि कोण आहे का नाही सोबत? तर नाही म्हटलं, आहेत पण बाहेर आहेत. म्हटलं बोला, मलाच बोला, त्यांना काय बोलवू नका. डॉक्टरने मला सांगितलं की हा तुझा नाही आहे. असं सांगितल्यानंतर थोडं म्हणजे म्हणलं हे काय बोलताय तुम्ही? तर जे आहे ते तुला रिअल सांगतो, तो तुझा नाही आहे, तू कितीही प्रयत्न कर.
शेवटी मुलगा आहे, प्रयत्न केलंच पाहिजेत, भले तो 10 वर्ष जगून दे किंवा 25 वर्ष जगून दे. मग डॉक्टर मला म्हटले की त्याला असा आजार आहे की त्याचं एक प्रेशर आहे, हृदयाचं प्रेशर आहे ते जास्त आहे. आता सध्या आपलं 73 आहे, त्याचं 128 आहे, म्हणजे डबल पडत होते ह्याच्या, म्हणजे आपलं ठोकं पडतं ते 72, 73, 70 एवढं होतं. तिचं डबल होते 128, 130. आणि फुफ्फुसाचं प्रेशर लागलं त्याला की ते प्रेशर शुद्ध रक्त अशुद्धात मिसळ व्हायचं. म्हणजे प्रेशर लागलं ना की ते होल पडत होतं, म्हणजे जे होल बारीक होतं ते मोठं व्हायचं, मोठं झालं की तिथनं प्रेशर पलीकडे यायचं आणि तो काळा निळा पडायचा. मग मला म्हटलं ही कधीपासून आहे, तुमच्यात असं कोण आहे का किंवा असा कोण आहे का? तर म्हटलं नाही, मला पहिली मुलगी आहे म्हटलं, तिला कोणताच त्रास नाही, आजपर्यंत कोणता दवाखाना पण तिनं मला लावलेला नाही. आणि हेनं पण म्हटलं 1 वर्षात तापाचं औषध पिलेलं नाही, आणि पहिल्यांदा फर्स्ट टाईम तुमच्या दवाखान्यात घेऊन आलो आहे. असा विषय फक्त झाला डॉक्टरांचा. मग त्यानंतर तुम्ही ज्या टेस्ट केल्या त्यानंतर मग काही पुढं सर्जरी किंवा काय सजेस्ट केलं डॉक्टरांनी? मला तिथं आता तुम्हाला सांगतो खर्च आला मला 4,72,000. एवढं पैसे तुम्ही पैशासाठी काय केला मग? तुम्हाला सगळी जर्नी सांगायची म्हटलं माझी, तर मी सांगतो पहिल्यांदा फर्स्ट टाईम त्याला ॲडमिट केला आम्ही 18 तारखेला, जानेवारीच्या 18 तारखेला. मला वाटलं की साधं होईल जाईल, 15-16 पण होऊन जाईल, तेवढा अरेंज होतेच, कारण की तेव्हा बाकी किरकोळ ट्रॅक्टर म्हणा बाकी बिझनेस चालूच होता. तर 18ला ॲडमिट केला, मला मिळाला डिस्चार्ज 17 फेब्रुवारीला, बरोबर 1 महिन्यानं डिस्चार्ज मिळाला. 1 महिना मी सूर्य बघितला नव्हता, सूर्य कसला आहे ते मला माहीत नव्हता, कारण की पोरगा मला खाटावून उतरतच नव्हता. मी एवढं स्ट्रगल केलं त्यावेळी 1 महिन्यात की मला साधा लघवीला सुद्धा जाऊ देत नव्हता. जेवढा झोपल तेवढाच मला शांतता मिळते, कारण की त्याला आई कसली ती माहीत नव्हतं त्या महिन्यात, म्हणजे मुलग्याला. कारण की त्यानं त्यावेळीस ज्यावेळी ॲडमिट केला त्यावेळीस आईचं दूध पूर्ण अंगावलं सोडलं, आणि ओनली फक्त पप्पा, बाकी कोण नव्हतं, कोण काय म्हणत नव्हतं. त्यावेळी पहिल्यांदा फर्स्ट टाईम सांगितलं ही टेस्ट करा, पहिली रक्ताची टेस्ट केली, मग त्याचं लघवी करत नव्हता, बाकी त्याचं टॉयलेट होत नव्हतं, त्या दोन्ही टेस्ट केल्या. त्यानंतर तुम्हाला सांगतो एन्जिओप्लास्टीची टेस्ट, एन्जिओप्लास्टी करा, म्हणजे एन्जिओप्लास्टी टेस्ट करा सांगितली सगळं. म्हणजे तुम्हाला सांगतो रक्त, परत अनेक टेस्ट होती, ती टेस्ट मला माहीत नाही, ती काहीतरी 49,000च्या आसपासची होती. त्यावेळी पैसे तर रोग भागवायचं होतं, कारण की हॉस्पिटलला ओळख होती, शेवटपर्यंत डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत काय तर अरेंजमेंट होऊ शकतं, आणि त्या टेस्टला पैसे उपलब्ध नव्हतं. त्यावेळी काय करू, मग त्यावेळी मित्रांनी साथ दिली, दिग्विजय कामकर. म्हणजे अशा कठीण काळात आपले जवळचे सोडून जातात आपण म्हणतो, पण त्या काळात तुम्हाला मित्रांनी साथ दिली, मित्र तुमच्यासोबत उभे राहिले. त्याकाळी दिग्विजय खामकरनं मला 35,000 रुपये दिले, मग थोडे मामाने दिले, ते ॲडजस्ट करून मी हे केले. त्यानंतर सगळं झालं, मग ती म्हटली तुम्हाला खर्च पेलणार नाही, तुम्ही एक काम करा, कोणत्या तर आमदाराचं पत्र घ्या आणि मुंबईला हे करा, शिफ्ट करा पोरगा. मुंबई म्हटल्यानंतर भीती वाटली, मुंबईला नेल्यानंतर काय होईल, कारण की गावात 1-2-3 पेशंट कॅन्सर इतर गोष्टी होत्या ना, सगळे एक्सपायर झाले ते. हा तर नाही म्हटलो माझा, म्हटलं काय करायचं. मग मुंबईला खर्च कमी येत होता, फक्त जाण्या येण्याचा खर्च होत होता मला. मग मुंबईला शिफ्ट करा म्हटल्यानंतर इथं माझं 4,72,000 रुपये संपले, तरी काही निदान यांना गावलं नाही, काही यांना होईनाच. टोटली ऑक्सिजन कमी व्हायचं, ऑक्सिजन यायचा 54वर आला की याला काहीच करायचं नव्हतं. मग शेवटी मी काय केलं, म्हटलं घेऊया निर्णय, आता मुंबईला काहीतरी ॲडजस्ट करूया. मग मी असं बाहेरून हात उसणं 10% म्हणा इतर गोष्टी केल्या, सगळ्या टोटली केल्या त्यासाठी सगळं. मग मुंबईला गेलो, मुंबईला काय फर्स्ट टाईम मला 50,000 खर्च आला. म्हणलो एवढं मोठं हॉस्पिटल होतं धीरूभाई अंबानी कल्याणला आहे ते, त्या हॉस्पिटलला शिफ्ट केला. त्या पत्रावर पहिल्यांदा फर्स्ट टाईम बिल झालं 1,72,000 रुपये झाले, आणि 4,000 इकोचे 1,70,000 झाले. आत्ता म्हणलो हे पैसे आणायचे कुठून. मग ते आमच्या गावचे संजय बंगे सर आहेत, त्यांच्यामार्फत गेलो तिथे. तर तिथं
त्या योगेश पाटीलनी डायरेक्ट वरलं कंप्लीट केलं आणि 56,000 रुपये ॲड केले. फक्त 56,000 बिल भरा म्हटले. मग ते 56 तवा धीर आला की म्हणलो बरं झालं. मग त्यावेळी मी एका मित्राला फोन केला की मला म्हणलो असं असं पैसे पाहिजेत, काय पण कर. तो म्हटला माझ्याकडे नाहीत. मग मी टक्केवारीने 10% पैसे काढले. म्हणजे एक वडिलाची भूमिका किती महत्त्वाची असते आणि वडील काहीही करू शकतो आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या परिवारासाठी. याचं एक 100% उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही जे आपल्या मुलासाठी केले, आपल्या फॅमिलीसाठी केले, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. जसं आता मुलाचा आजार, त्याचं जाणं, मुलाकडून तुम्हाला असा काय धडा मिळाला की लढायची किंवा जी त्याची वृत्ती होती त्यानं शेवटपर्यंत लढा दिला, तर तुम्हाला त्याच्यातून काय धडा मिळाला? धाडा म्हणजे त्यानं एवढं शिकवलं की कोण कोणाचं नसते. एक कृष्णासारखा जन्माला आलता पोटाला माझ्या, की कोणतीही गोष्ट सांगून त्याला कळत होती. म्हणजे कोणीही म्हणणार ना की तो 46 महिन्याचा आहे. त्याला एवढी बुद्धी होती की त्याने एकदा विचारलं होतं मला, पाणी हायवेला लागलो की पप्पा मुंबईला जातोय, तुम्ही पैसे कुठून आणता. म्हणजे एवढ्या कमी वयात त्याला एवढं ज्ञान आलं होतं की तुम्ही जो करताय स्ट्रगल ते त्याला दिसत होतं. ही रिअल गोष्ट आहे. ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की उपचार आपण इथं चालू ठेवू किंवा आपणाला त्याचा उपचाराचा खर्च वाढतच चालला होता, त्यावेळी तुम्ही एक निर्णय घेतला की आपण घरी घेऊन जाऊया आणि घरी पूर्ण सेटअप करूया. तर जे उपचारासाठी लागणारे इक्विपमेंट असतील, ऑक्सिजन्स असतील, ते सगळं घरी तुम्ही सेटअप केला होता. हो, कारण की थोडा खर्च पेलण्याच्या बाहेर गेला होता. मग मी घरी काय केलं, सिलेंडर म्हणजे जे हॉस्पिटल आहे ते टोटल घरी आणलं. फक्त मला एकच होतं की ज्या मला त्याला औषध लागत होती त्यांची किंमत होती 23,000 महिन्याला. ते एक गुंडरीचा मित्र होता माझा, त्याचा आभार मानतो की कारण की त्यानं मला स्वतःचा शिक्का बनवून मला दिला होता की इथं जा, माझं सांग नाव, माझ्या मेडिकलचं नाव सांग आणि तिथं शिक्का मार आणि शिक्का मारून औषध घेऊन ये. ती मला औषधं फक्त 16,113 रुपयाला बसायची. कारण की त्यावेळी मेडिकलवाल्यांचं एवढं हे होतं कोरोनात की साधं त्यावेळी म्हणजे कोण कुणाला दादच देत नव्हतं. कारण की 20ला कोरोना झाला, 20ला कोरोनाला 21-22 3 वर्ष कोरोनाचं हे चालूच होतं की कोणच हेच देत नव्हतं कोणाला. की त्याचं एवढं आभार मानतो की त्यानं मला त्या काळी एवढी मदत केली की काय सांगण्याच्या पलीकडं एवढं. आणि त्यामध्ये मी दवाखान्यामध्ये होतो त्या म्हणजे मुंबईला, त्यावेळी पण एवढा खूप त्रास झाला की त्यावेळी जे काय क्वेश्चन असतील म्हणजे जे प्रश्न विचारेल त्याचं उत्तर एवढा लहान वयात 46 महिन्यात ते उत्तर द्यायचा. एवढ्या लहान वयात डॉक्टरला सांगायचा माझं इथं दुखतंय, मला इथं काय करू नका. कारण की त्या काळी एकदा ॲडमिट केला की 18 सलाईन लावायला लागते त्याला.
त्यानं भरपूर त्रास सहन केला. माझ्या अंदाजे एका अर्थी चांगलं झालं त्याच्या होते माझ्यासाठी खूप वाईट. थांबय. पाणी घे सर, पाणी दे. मुंबईतनं आलो 23 एप्रिलला. त्यानंतर 23 ऑगस्टला माझी ही होती अपॉइंटमेंट. मग 15 ऑगस्टला काय झालं, 15 ऑगस्टला असंच बसलो होतो सहज मित्रांच्यात. मग आता म्हणलो, त्यावेळी आठवलं मला की म्हणलो आईला 23 ऑगस्टला अपॉइंटमेंट आहे, कारण की अपॉइंटमेंटला 35 ते 40,000 खर्च येत होता. आता काय करायचं. त्यावेळी म्हणजे टू व्हीलर लावली. लावली 17 तारखेला. का तर अरेंजमेंट होणार नाही नंतर. टू व्हीलरवर काढलं मी 40,000 आणि म्हणलो मुंबईला जायला 25,000 बास आहेत. 16,000ची औषधं आणलीत. 16,000ची औषधं आणलीत आणि 20 ऑगस्ट 2023ला एक्सपायर झाला. मग आता एक्सपायर झाल्यानंतर पैसे काय करू, मग ते त्याला परत दिलं आहे तसं. कारण की इंडोशियाचा डॉक्टर होता. त्या डॉक्टरला अपॉइंटमेंट घेतली होती की तो येणार होता 23 तारखेला. का तर ऑपरेशन कधी करायचं किंवा काय त्यावर तोडगा निघणार होता. कारण की ते ऑपरेशन होतं 28 लाख रुपयाचं. त्या ऑपरेशनला माझ्या सख्या मामानं हे केलं होतं की आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांच्यामार्फत आपल्याला हे भेटणार होते निधी. कारण की आपण नुसते 4 लाख भरायचे होते, बाकी सगळं मुख्यमंत्री योजनेतनं होणार होतं त्याचं. त्यावेळी विषय काय झाला, म्हटलं आता तर चांगला आहे. कारण की 17 तारखेला मी आणि तो भेटलो. मग 17 तारखेला भेटल्यानंतर असा चांगलाच होता पोरगा, काय अडचण होती. 18 तारखेला जरा म्हणलं पप्पा माझं असं होतं आहे. आता म्हणलं 18 तारखेला इथं जायचं तर हे करणार. आईला म्हणलो 4-5 दिवस आहेत, कारण की अपॉइंटमेंट ती अपॉइंटमेंट असते. कारण की बाहेरच्या देशातला डॉक्टर येणार होता. थोडी आपण आपल्या मनावर काहीच नसते. मग काय केलं ते तुम्हाला सांगितलं मी की 35-40,000 रुपये काढले गाडीवर. तिकडं औषध त्याचं 25,000 परत नेले. शेवटी मी तुम्हाला सगळं झालं, एक्सपायर झाला आणि मला 23 तारखेला फोन आला. डॉक्टर आलीत, मुलग्याला का घेऊन आला नाही. तर म्हणलो असा विषय झाला. मी काय सांगू शकलो नाही. मित्रानं सांगितलं असा विषय झाला. त्यानंतर त्यानं मला परत फोन केला डॉक्टरनं. मी काय उचलला नाही, त्याला सांगू शकलो नाही ना, काय सांगू. परत माझा भरपूर असला वाईट काळ कुठल्याही बावर येऊ नये. म्हणजे माझा जो दुश्मन जरी असला तरी त्याला नको. म्हणजे तो काळ एकदम कठीण संघर्षाचा होता आणि त्यानंतर एक वेगळी कलाटणी मिळाली तुम्हाला. आज एक लाईफमध्ये सेटबॅक मिळाला आणि ती जी मुलग्याची जाण्याची पोकळी आहे जी निर्माण झाली ती कधीच नाही भरून निघणार. आम्ही सर्वजण तुम्हाला दिलासा देऊ शकतो. तुमच्या सुख दुःखात आम्ही आहेच. त्यानंतरचा संघर्ष म्हणजे जीवन नॉर्मल करण्याचा प्रयत्न, सगळं विसरून सर्वांना सांभाळून घरच्यांना सांभाळून पुढे जाण्याचा जो आपला प्रयत्न असतो तो कसा नेमका, आणि त्यानंतर तुम्ही कसं जीवन परत रुटीनवरती आणलं. मला तसं साथ दिली म्हणजे तू काही करू शकतोयस, कारण की परत येऊ शकतोय तुझ्या पोटाला. फक्त तू पूर्ण बॅकफूटला जाऊ नको. मी पूर्ण बॅकफूटला होतो. मी कुणाचं ऐकत नव्हतो, काय नव्हतं. खोलीत जायचं, बसायचं, कुणाचं काय ऐकायचं नाही, काय नाही. मी तसंच काढलं 20 दिवस. मला नंदकुमार खामकर सर तिने बोलवून घेतलं. तिने मला टोटली सगळं सांगितलं समजावून की लाईफमध्ये येते जाते सगळं होते. तू
मला म्हटली तू तू स्वतःचाच फक्त आहेस. तुझ्या आई वडील बायको बहीण भाऊ कुणाचा नाही आहेस तू. तू उद्या मेलास तर 12 दिवस रडतील, 13व्या दिवशी आहे तसं जीवन चालू राहणार आहे. त्यांचंसुद्धा जीवन चालू राहणार आहे 100%. मी म्हटलं तुला तू विसरू नकोस किंवा काय करू नकोस, फक्त एकच कर की तू खचू नकोस. तू खचलास की घरचे खचणार, असा विषय होणार. त्यानं मला चांगला सल्ला दिला. मला म्हणला फक्त तू ठाम राहा की म्हणजे जे तुझ्या आता प्रसंग आहे म्हणजे कर्जाचा म्हणा किंवा इतर गोष्टीचा, हे तू फक्त पुढं, कारण की तू जर खचलास तर तो घरच्यांच्या मोठा प्रसंग येणार आहे. त्यानंतर मी मनाला म्हणलो ठाम राहिलो की म्हणलो काहीतरी केलं पाहिजे घरच्यांच्यासाठी, थोडं का विना केलं पाहिजे ते करत. कारण की मी ट्रॅक्टर लावला कारखान्याला, पहिल्यांदा लावला एकदा लावला, नंतर दोन लावलं कारखान्याला. म्हणजे सलग 3 वर्षाला मी कारखान्यासाठी ट्रॅक्टरवरनं लई मोठा स्ट्रगल करतो आहे की जे कर्ज केलं आहे ते कर्ज फेडण्यासाठी. तर ट्रॅक्टर आणि शेतीबद्दल काय सांगाल? आता त्यानंतर 2023 नंतर मनाला असं वाटलं की मी म्हणजे पूर्ण संपलो, कारण की आपल्याकडे काय नाही आहे, जे होतं ते आपण गमावले. हे फक्त मनात होतं की कारण की तिथून पुढं घराच्या म्हणजे दादाचा चांगला सपोर्ट आहे सोडा, काय प्रॉब्लेमच नाही. एक भाऊ आहे म्हणजे चुलत्यांचा मुलगा, त्यानं पण सपोर्ट केला. तो म्हटला कारखान्याला ट्रॅक्टर लाव्या, कारण की तेजी आणि माझी शेती आणि आमच्या दुसऱ्या चुलत्याची शेती अशी मिळून एक 200-300 टनाची आहे. तेवढा ऊस तू वड, तेवढा तू खाली येशील कर्जातून. म्हणलो ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे. नशिबानं साथ मिळाली, एक 4-5 गडी भेटलेत देवाच्या कृपेने. त्या गड्यांच्यावर मी 900 टन ऊस ओढला त्यावेळी. त्यातनं वेळ काढला. म्हणजे कारखाना करणं एवढं सोपं नाही, कारण की मी करतोय म्हणून नाही, कारण की सकाळी गाड्यांच्याबरोबर ऊस भरायचा, तिथून पुढं कारखान्यावर नेऊन ट्रॅक्टर लावायचा, तिथून पुढं मी क्रिकेट खेळायला प्रॅक्टिसला यायचं. ते प्रॅक्टिस करत मी मॅच खेळायला जायचं. झोप नावाची चीज नव्हती डोळ्याला. आता जसं शेतीमधून ट्रॅक्टरमधून थोडंसं कर्जाला पण हातभार लागेल असं तुमचे प्रयत्न चालू आहेत. तर आजकाल जे क्रिकेट चाललं आहे त्याच्यातून पण काही इन्कम किंवा त्याच्यातून काही पैसे मिळतात का, ज्याच्यामध्ये पण तुम्हाला हातभार लागेल? पैसे मिळतात क्रिकेटमध्ये, पण जो आता एक म्हणतो ना की जो मोंडपणाने खेळतो पैसे मागून, त्याचं क्रिकेट चांगलं चाललं आहे. आपण क्रिकेट खेळतो फक्त आपल्या नावासाठी. आपण म्हणजे कुणावर क्रिकेटमधनं पैसे भेटतात नाही असं नाही, कधी भेटतात. म्हणजे आमचं क्रिकेट लेवल सांगतो, म्हणजे जे स्वतः माझी क्रिकेट लेवल सांगतो, आम्ही जिंकलो तर आम्हाला पैसे भेटतात. नाहीतर आपण कधी कोणत्या स्पॉन्सरला असं म्हटलं नाही की मला पैसे दे मग मी तुझ्याकडे खेळायला येतो. आजपर्यंतचा हा माझा कोणत्याही स्पॉन्सरला शब्द नाही की मला तू पैसे दे मी तुझ्यातून खेळायला येतो.